संजय घोडावत युनिव्हर्सिटी जिल्हा कोल्हापूर येथे महाराष्ट्र पत्रकार संघाचा 21वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी योगदान आहे त्यांच्या सत्कार सोहळा कार्यक्रम सुद्धा साजरा करण्यात आला। या प्रसंगी लोकसभा क्षेत्राचे खासदार धैर्यशील माने, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर, माजी आमदार राजू आवरे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोडेकर, सागर पाटील, अनिल उपाध्याय व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। तसेच महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात व नामवंत व्यक्तींचा सत्कार करून मोमेंट प्रमाणपत्र, स्मृतीची चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पत्रकार या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित आणि या माझ्या पत्रकाराला पंजाबमध्ये राज्यमंत्रीपदाचा दर्जा, त्यांची जी नानक यात्रा जी असते ती संपूर्ण जगाला आदर्शवत अशी एक दरवर्षी विचारांची यात्रा घेऊन ते नांदेड पासून ते पंजाब पर्यंत जात असतात। खूप सांगण्यासारखं आहे। या विचारपीठावरती आमच्या रायगड जिल्ह्याचे एका मोठ्या चॅनलचे नमशील सावंत सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। समोर सुद्धा माझ्या काही दिग्गज माझ्या पत्रकार दिसत आहेत। 28-29 वर्ष आमचे युनुसभाई शेख असतील, लोकमतमध्ये अतिशय तडफडून काम करते। आमचे रोहन देसाई असतील, आमचाच हिरा आहे तो कोल्हापूरचा, गेले अनेक वर्ष पूर्ण काम करतायत। आणि नांदेड मधून आमचे युनुस पठाण साहेब आले त्यांच्याबरोबर, की जे आज एका दैनिकाचे संपादक आहेत, की जे आज समोर तुमच्या वाटल्या याच्याही पेक्षा पुढे तुम्हाला आनंदाने अभिमान वाटेल अशी मी ओळख तुम्हाला त्या ठिकाणी सांगू इच्छितो की आमच्या या सभागृहामध्ये मंत्रालयातील सुपर क्लास 1 पुढे नाही समोर आहे शिवाजीराव शिंदे, कृपया फक्त आपण हात वरती करावा। काही लोकांच्या म्हणजे असं म्हणतात की काही लोकांची पुरस्कारामुळे उंची वाढते, पण आमच्या पुरस्कारातील अशी काही व्यक्ती की त्या पुरस्काराची उंची वाढते। अशी वेचक अतिशय आपल्या क्षेत्रामध्ये दैदिप्यमान कामगिरी करणारी ही महाराष्ट्रातील, आणि यांनी कुणीही आम्हाला बायोडेटा दिले नाही, त्यांची शिफारस आमच्या पत्रकारांनी केली। पुरस्कार देताना वयाकडे न पाहता कामाकडे पाहून, कर्तृत्वाकडे पाहून देण्याची संघाची अनोखी पद्धत आहे। अनेक लोकांना म्हणजे आश्चर्य वाटलं आमची जेव्हा नवरत्नाची पाठीमागच्या वर्षाची जी यादी आहे की ज्याच्यामध्ये 4 पद्मश्री आहेत, 5-25 मिनिस्टर आहेत, 5-25 खासदार आहेत, मोठे उद्योगपती आहेत, सभापती आहेत। एकच उदाहरण मी सांगतो नावासह, ज्या माझी जी कर्मभूमी आहे रत्नागिरी, आता जे महाराष्ट्रातले सर्वात तरुण मंत्री जे आहेत उदय सामंत, त्यांना मी 2004ला उद्योगरत्न पुरस्कार दिलेला होता, कोकणरत्न पुरस्कार दिलेला होता। मला त्याने एक प्रश्न केला, त्यावेळेला ते ग्रामपंचायतीचे सदस्य पण नव्हते, ते म्हणले मला कशासाठी देते, माझं काही कामच नाही, मी एक लहान कार्यकर्ता आहे। मी म्हटलं या लहान कार्यकर्त्याला महान करण्यासाठी मीडिया तुमच्या पाठीशी, तुमची शिफारस आमच्या पत्रकारांनी केलेली, एक मुखी नाव आलेलं आहे। आणि आज ते आपल्या बायोडाटामध्ये सगळीकडे महाराष्ट्र पत्रकार संघाचा कोकणरत्न पुरस्कार विजेते असं नाव, आज ते 5व्यांदा एमएलए, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, हेवी मंत्री आहेत, अशी कितीतरी नावं सांगता येतील। आणि आमच्या सुद्धा या पुरस्कारामध्ये काही मला म्हणाले की माझं नाव कशासाठी घेतलं, तर आम्ही त्यांना सांगितलं तुमचं नाव यासाठी घेतलंय, तुम्ही काम केलंय म्हणून कदाचित नसेल, यापुढे तुम्हाला अधिक जबाबदारीने काम करायचं आहे आणि समाजामधले एक आधारस्तंभ, समाजामध्ये एक दीपस्तंभ म्हणून तुम्हाला काम करायचंय। आणि अशा चांगल्या माणसांची एक शृंखला वाढली पाहिजे, तर हा समाज, हा देश, राष्ट्र, जग एक समतोल राहील। जगामध्ये कितीही चुकीची माणसं वागली, जगामध्ये कितीही वाईट प्रवृत्तीची माणसं जरी असली राहिली, तरी देखील 1% हा चांगल्या माणसाचा असलाच पाहिजे, ज्यांच्याकडे बघून आपल्याला काम करावंसं वाटेल, ज्यांच्याकडे पाहून आपल्याला कामाची ऊर्जा निर्माण होईल। आज आपल्याला आणखी व्यासपीठावर एकाच व्यक्तीने मी फक्त तुम्हाला
नामोल्लेख करेन आणि उदाहरण देईल. ही सुद्धा माणसं किती दिग्गज आहेत ते बघा. त्या ठिकाणी डॉक्टर शंकर अंदानी, सभागृहातला एक पण मनुष्य अंदाज करू शकत नाही त्यांना डॉक्टरेट किती असेल. असेल कोणाचं धाडस तर हातवर करत सांगा यांना एवढं डॉक्टर असाव्या. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मान्य श्री किरण सोनवणे, ज्यांची आपण अतिशय मनपूर्वक स्वागत. वाट पाहत होतो, ज्यांच्या विचारांचं प्रकाश आपल्याला किरण सोनवणे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. यांची मी ओळख करून देताना मी एका शब्दात करेन आणि मग मी अंदानी साहेबांचे एक वाक्यातच मी त्याचं या ठिकाणी करणार आहे. सन्माननीय आमचे किरणजी सोनवणे साहेब हे पत्रकार नाही तर आज नामदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. मी ते जाणून वक्तव्य दिलं नव्हतं. माणसं किती मोठी आहे आणि आज बंद महाराष्ट्रामध्ये अनेक चांगल्या विषयावरती ते अतिशय पोटतिडकीनं आणि अभ्यासपूर्ण बोलतात. ते बोलल्यानंतरच तुम्हाला लक्षात येईल. आणि